आपण सध्याची ही महत्त्वाची दृश्य पाहतोय जालन्याच्या वडीगोद्री इथं सरकारचं शिष्टमंडळ आता लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडून। माधव, आता पाहतोय सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे, कशा पद्धतीने चर्चा सध्या सुरू आहे? श्वेता, लक्ष्मण हाके यांनी सुरुवातीला गिरीश महाजन यांच्या समोर नेमक्या मागण्या काय आहेत आणि त्या संदर्भात सरकारने काय पाऊल उचललेलं आहे यावर चर्चा केली होती आणि आता ते उदय सामंत आणि गोपीचंद पडळकर यांच्याशी बोलत होते। तिघांमध्ये चर्चा सुरू आहे की या उपोषणाच्या नंतर सरकार कुठली भूमिका घेईल किंवा उपोषणाच्या काळामध्ये सरकारकडून कुठलं आश्वासन दिलं जात आहे। कारण मराठा समाजाला सगळे सोयरे या मुद्द्यावरून आरक्षण देत असताना त्यावरचा अन्याय हा ओबीसीवर होतोय असा सरळ आरोप लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे आणि त्यानंतर सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावरून काल गिरीश महाजन सुद्धा एक मुद्दा सांगितला होता की तो सगळे सोयरे हा मुद्दा कोर्टामध्ये टिकणार नाही। या सगळ्याच बाजूने आता ती विस्तृत चर्चा सुरू आहे। बेसिकली जे कुणबी म्हणून ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या कुणबी नोंदीच्या आधारावर ओबीसी समाजामध्ये मराठ्यांना आरक्षण दिलंच गेलंय आणि त्याचा तो श्वेतपत्रिका काढावी अशी पहिली मागणी लक्ष्मण हाकेंची आहे। कारण एवढ्या मोठ्या संख्येने जवळपास 57 लाख इतकी संख्या आहे जी कुणबी नोंदीची आहे आणि त्या आधारावर प्रमाणपत्र दिली गेली आहेत आणि हे प्रमाणपत्र देत असताना त्याचा नेमका आधार काय आहे, कोणता आधार आहे या संदर्भात सरकारनं सगळ्यांच्या समोर मांडावा अशी त्यांची मागणी आहे। सरकारचं शिष्टमंडळ आता हाकेंच्या भेटीसाठी दाखल झालेले मागण्यांसंदर्भात चर्चा ही सुरू झाली आहे। धन्यवाद माधव, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल।